नमस्कार. आम्ही जरांगे मराठा आरक्षणाची संघर्षगाथा लवकरच मोठ्या पडद्यावर. नारायणा प्रोडक्शन निर्मित आणि योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित आम्ही जरांगे गरजवंत मराठ्याचा लढा हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीस येत आहे. मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या ज्वलंत चळवळीला मोठ्या पडद्यावर या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे आणि काल दिनांक नांदेड शहरात आम्ही जरांगे या चित्रपटाची पूर्ण टीम प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. जवळपास चित्रपटसृष्टीमधले सगळे जे चित्रपट येत असतात, एकतर लव्ह स्टोरी असतात किंवा सामाजिक विषय हाताळणं हे फार संवेदनशील भाग असतो. ते शिवधनुष्य उचलण्याचं काम आमचे दिग्दर्शक योगेश भोसले आणि आमच्या सर्व टीमनं केलेलं आहे. मराठा आरक्षणाचा लढा जो आहे तो अत्यंत ज्वलंत विषय आहे. तो मागच्या 40-50 वर्षापासून तापलेला आहे. तो तापलेल्या निखाऱ्याचा इतिहास आम्ही या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवलेला आहे. मनोज दादा जरांगे पाटलांच्या नेतृत्वात एवढा मोठा समाज जेव्हा एकजूट होतो तेव्हा त्याच्या मागची जी धग आहे तो दाखवण्याचा प्रयत्न एक सामाजिक लढा म्हणून आम्ही या चित्रपटाच्या माध्यमातून केलेला आहे. नक्कीच समाजामध्ये ज्या काही तरुणांची आत्महत्या होत आहेत, तरुणांमध्ये जे नैराश्य येत आहे, परवाच धानोऱ्यामध्ये आत्महत्या मुलांनी सुसाईड नोट लिहून केली की काही मार्क मला कमी पडतील या भीतीपोटी नैराश्याच्या भावनेतून त्यांनी केली. मांडणीला आमच्या एका तरुणानं आत्महत्या केली. या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही रडणार नाही तर लढणार आणि जिंकणार हा संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. तो प्रयत्न आपल्याला चित्रपटगृहात जाऊन पाहायला नक्की आवडेल. लोकांना काय अपील लोकांना काय सर्व समाज बांधवांना माझी आग्रहाची अशी विनंती असेल की हा चित्रपट एक सामाजिक भान घेऊन बनवलेला आहे. सर्व बहुजन समाजाने, सर्व समाजाने, तरुणांनी आपल्या कुटुंबियासहित हा चित्रपट पाहावा आणि नक्कीच आपला जो अभिप्राय आहे तो आम्हाला कळवावा. मग आम्हाला आमचं जे काही काम आणि मेहनत आम्ही केली आहे ते सार्थकी लागेल असं आम्हाला वाटतं. खरंच खूप आनंद होतोय सांगण्यात की श्री मनोज दादांची भूमिका मला करायला भेटली. मी खूप भाग्यवान आहे की मला त्यांची भूमिका करायला भेटली. खूप आनंद आणि खूप वेगळा अनुभव होता हा हातात. आणि सिनेमा खरंच एक उत्कृष्ट सिनेमा तयार झालेला आहे. तर तुम्ही तो चित्रपटगृहात जाऊन नक्की पहा. तुम्हाला खरंच या लढ्यात मागची काय खदखद आहे ती तुम्हाला नक्की पाहायला भेटेल. आणि कसलाही जातीय तेढ निर्माण करणारा हा सिनेमा नाही. खरं तर हा सिनेमा फक्त गरजवंत मराठ्यांचा लढा तो कसा उभा राहिला, त्याच्या मागचा इतिहास काय आणि तो प्रकर्षाने मांडण्याचा प्रयत्न या सिनेमात केलेला आहे. आणि खूप मोठमोठे दिग्गज कलाकारांनी काम केलेलं. तर तुम्ही तो चित्रपट 21 जूनला जवळच्या चित्रपटगृहात जाऊन पहा अशी विनंती.